साहेब गेली कित्येक वर्ष आम्ही हा व्यवसाय करतो, अजूनपर्यंत असं कधीच घडलेलं नाही साहेब. सर परेश लाटच्या घरी जे पेढ्यांचं पार्सल गेलं ते यांच्याच दुकानात गेलं आणि बरीच इतर अनेक पार्सल यांच्या दुकानात डिलिव्हर झालेत. आमच्या दुकानात असं काही घडलेलं नाही साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. ओके, आमच्या डॉक्टरांचं असं म्हणणं की पेढ्यामधून विषबाधा झालेली आहे. मग तुमचं खरं म्हणायचं की आमच्या डॉक्टरांचे रिपोर्ट खोटे म्हणायचे? साहेब मी असं का करू? त्याचं कारण हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असणार ना. साहेब आतापर्यंत मी असं कधीच काही केलेलं नाही. हा व्यवसाय माझा पिढीजात आहे. ठीक आहे, एक वेळ पण असं समजूया की तुमचं बरोबर आहे, पण कोणी केलं असेल? आता ते मी कसं सांगू? दुकान तुमचं आहे, हो पेढे तुम्ही तयार करता. हो पण पेढे जर तुमचे ते तयार होत असतील तर पेढ्यामध्ये कोणी भेळ मिसळ केली हे तुम्हाला माहित नाही शकत. कोणी एखादा नवीन कामगार आला का तुमच्याकडे? नाही साहेब, सर्व जुनेच आहे आणि विश्वासू पण. तुमचे जे कोणी विश्वासू कामगार आहेत त्या विश्वासू कामगारांना म्हणावं जर तुमचा याच्यामध्ये हात असेल तर बऱ्या बोलू नका तो करा. आम्ही जर आमच्या पद्धतीने तपास करायचा प्रयत्न सुरू केला आणि तुमच्या विश्वासू कामगारांबद्दल जर का पुण्याला दोषी आढळला तर उद्या आयुष्यामध्ये त्यांचा त्यांच्यावरती विश्वास बसणार नाही अशी त्यांची अवस्था करू. साहेब देवा शपथ सांगतो, आमच्या दुकानात असं काही घडणं शक्यच नाहीये. भेसळ वगैरे कधीच शक्य नाही. सर लॅबमधून रिपोर्ट्स आले आणि याचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नैवेद्याच्या पेढ्यांमधूनच विषबाधा झाली. मिस्टर संजय, जसा तुमच्या कामगारांवरती तुमचा विश्वास आहे तसा आमचा विश्वास या रिपोर्टवरती आहे. आता काय साहेब साहेब हे कुणीतरी जाणीवपूर्वक करताय. त्याचा तपास आम्ही करूच. यश ताब्यात घे. हो साहेब पण साधारणपणे किती लोकांनी पेढे दिले असतं असं वाटतंय? अहो साहेब रांगाच्या रांगा असतात, अगदी हजारोच्या वर. म्हणजे हजारो लोकांची जीव अजूनही धोक्यामध्ये आहेत. मिस्टर संजय, हे प्रकरण तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये अजिबात. आम्ही याचं जर का काही बरं वाईट झालं